श्रीयंत्र म्हणजे ते आपल्याकडे पैसा घेऊन येण्यासाठीचं यंत्र आहे असं वाटतं, म्हणून काही लोक ते पॉकेटमध्ये वगैरे नाही, ते ठेवतात. चुकीची धारणा आहे. मी म्हटलं ना तुम्हाला, श्रीयंत्रामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटून जातात. त्रिपुरा गुह्य रूपेण वेदेषु प्रतिष्ठती. जसं हे संपूर्ण विश्वाचं ब्रह्मांडाचं राज्य चालवते, ती ऊर्जा तुझ्यामध्ये पण यावी, त्या राजामध्ये सुद्धा यावी, म्हणून ती विधी दिलेली आहे. त्याला म्हणतात राज्याभिषेक विधी. की मी तुम्हाला असं वाटतं की मला श्रीविद्या साधना करायची, पण मला गुरुच भेटत नाही, किंवा मला आतून ते इंटिमेशन येत नाही की मी कोणत्या गुरुकडे जाऊ. बरं. तर यासाठी तुम्ही तुमच्या कुलदेवतेला प्रार्थना करून नित्य नियमाने तुम्ही ललिता सहस्त्रनाम वाचावं. पहिला टप्पा होता मंत्र, हो, दुसरा यंत्र आणि तिसरा तंत्र. तंत्र. मंत्र काय आहेत सांगता येणार नाहीत अपसूक, पण सगळ्यात महान मंत्र. आणि पूर्वीपासून श्रीविद्या साधना, श्रीविद्या परंपरा, दशमहाविद्या साधना हे राजे रजवाड्या ह्या प्रत्येक राजघराण्यामध्ये केली जात होती. श्रीविद्यामध्ये जोपर्यंत पूर्णाभिषेक प्राप्त होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला दीक्षा देण्याचा अधिकार नाही. तंत्र साधना वगैरे जे सांसारिक लोक आहेत ते करू शकतात. का नाही करू शकत? श्री मात्रे नमः, श्री मात्रे नमः बोलताना सुद्धा आपण म्हणून जय श्री कृष्ण, श्री पण हा मात्रे नमः. गुरुदीक्षेशिवाय नाही, काही हरकत नाही, कोणीही म्हणू शकता श्री मात्रे नमः. श्री मात्रे नमः. जर माझ्यासारखा एखादा संसारिक व्यक्ती नित्यनियमाने त्याची कामं करतो, त्या व्यक्तीला जर श्रीविद्या उपासना करायची असेल तर काय करायला पाहिजे? श्री साधना केल्याच्या नंतर काय काय प्राप्त होतं भौतिक सुखात? एखाद्या गुरुकडून मी दीक्षा घेतल्याच्या नंतर सांसारिक कार्यात परत येऊन रोजच्या रोज ती साधना मला करता येऊ शकते. 100% त्याला काय करता नियमावली आहे? नाही, काही त्याला नियमावली. श्रीविद्येमध्ये जोही पैसा तुम्हाला देतो, हा पैसा भगवान श्री महागणपती देतात. नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. दशमहाविद्येची एक्सक्लुझिव्ह सिरीज आपल्या राजमंचावरती सुरू आहे आणि त्याचा आजचा हा चौथा भाग आणि श्रीविद्येचा दुसरा भाग सुरू आहे. श्रीविद्येच्या मागच्या भागामध्ये आत्तापर्यंत आपण जे पाहिलं त्याच्यामध्ये ललिता त्रिपुर सुंदरीची उत्पत्ती, ललिता त्रिपुर सुंदरी या शब्दांचा, त्या विग्रहाचा अर्थ, त्याच्यानंतर श्रीविद्येची उपासना, श्रीविद्या, श्रीयंत्र, श्रीमंत्र आणि श्रीतंत्र या सगळ्यांविषयी आपण माहिती ऐकली. त्याच्यामध्ये श्रीयंत्राचा आपण वैज्ञानिक दृष्टिकोन देखील पाहिला, तो अजूनही बाकी आहे, तो पुढच्या भागामध्ये आता या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचं की श्रीविद्या उपासनेला घेऊन जे काही गैरसमज आहेत आणि समाजामध्ये याचं जे काही गुरुजींच्याच भाषेत सांगायचं झालं तर धार्मिक प्रदूषण सुरू आहे, त्याचाच निर्वाळा करण्यासाठी आजचे हे आपण एपिसोड शूट करत आहोत आणि त्याचाच आजचा हा दुसरा भाग आहे. परंतु आजच्या भागामध्ये समाजामध्ये श्रीविद्येला घेऊन जे धार्मिक प्रदूषण सुरू आहे त्याच्याविषयी तर बोललो, परंतु एखाद्याला खरंच श्रीविद्या उपासना करायची असेल, योग्य गुरु, योग्य नियमावलीमध्ये, तर ती कशी केली पाहिजे आणि श्रीविद्येचं सर्व फळ कशा पद्धतीने अर्जित केलं पाहिजे याविषयी आपण बोलणार आहोत. सो जास्त वेळ न घेता मी पुन्हा एकदा आपले हक्काचे पाहुणे मयुरी सुस्पुते गुरुजी यांना या मंचावरती स्वागत करतो आणि बघूयात आजच्या भागामध्ये आपल्याला नवीन काय ऐकायला मिळतं ते. गुरुजी, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मंचावरती. धन्यवाद. जिथे थांबलो होतो मला असं वाटतं तिथूनच आपण सुरू केलं पाहिजे. श्रीयंत्र, त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन देखील आपण पाहिला. तिथून पुढे श्रीयंत्राची महती जी अर्धवट राहिली होती आपली, तिथूनच आपण सुरुवात करूया. नक्कीच. ओम श्रुती स्मृती पुराणानाम आलयम करुणालयम नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वंदे भगवन्तौ पुनः पुनः. श्री गुरुदेव श्री मात्रे नमः. की श्रीचक्र उपासना ही फक्त काही पूजा पद्धती नाही आहे, फक्त तुम्ही पूजा केली आणि ते झालं असं नाही आहे. शास्त्र संदर्भ असा आहे, त्रिपुरा रहस्यामधलं ज्ञानखंडामध्ये गुड टीकेमध्ये आपल्याला संदर्भ मिळतो की न योगो न तपो न ध्यानम श्रीविद्या साक्षात पराशक्ती ही. की श्रीविद्या योग पण नाही आहे, श्रीविद्या तप पण नाही आहे, श्रीविद्या ध्यान पण नाही आहे, साक्षात ती पराशक्ती आहे.
आणि अशा पराशक्तीची अनुसंधान करणं, अशा शक्तीची साधना करणंच म्हणजे श्रीविद्या साधना आहे. श्रीविद्या साधनामध्ये तंत्रराज तंत्र ग्रंथाला सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे. तंत्रराज तंत्रामध्ये सांगितलंय की अंतः कुंडलिनी बही श्रीचक्रम तयो एकत्वम श्रीविद्या. म्हणजे आपलं जे शरीर दिसतं आहे ही कुंडलिनी आहे. आपल्या शरीरामध्ये कुंडलिनीची, प्रत्येक जण कुंडलिनीवरती बोलतं. आपल्या शरीरामध्ये अंतर्गत जी शक्ती आहे ती म्हणजे कुंडलिनी आहे आणि बाह्य ब्रह्मांडातली शक्ती म्हणजे श्रीचक्र आहे. आणि ह्या दोघांना तयो एकत्वम श्रीविद्या, तर ह्या दोघांचं एकीकरण करणारी म्हणजे ही श्रीविद्या आहे. आणि सायंटिफिक जर कधी तुम्ही सगळ्या वैज्ञानिक दृष्टिकोन जर कधी तुम्ही या मागचा नीट जर कधी बघितला तर माझ्याकडे रेफरन्स आहे की न्यूरो एनर्जी सायन्स सुद्धा म्हणतं की आपल्या शरीरामध्ये जो काही ऊर्जा फ्लो तयार होतो आहे, तुमची विचारशक्ती जी तयार होते, याच्यावरती नाडीतंत्र जे आहे, नाडीतंत्राचं विशेष महत्त्व आपल्याला प्राप्त झालेलं आहे. खूप गरजेचं आहे. तुमचे विचार, तुमच्या ह्या सगळ्या गोष्टीवरती तुमचा, त्याच्या बुद्धीवरती त्याचा परिणाम होतो. ज्यावेळी तुम्ही श्रीविद्या साधना सुरू करता, श्रीविद्या उपासना करता, योग्य सद्गुरू प्रदत्त उपासना तुम्ही सुरू करता, त्यावेळी तुमच्यामध्ये बायोप्लेसिफिक फ्लो तुमच्या रीडमध्ये, तुमच्या मेरुदंडामध्ये त्याचा फ्लो व्हायला सुरुवात होऊन जातो. आणि जेव्हा ती एनर्जी वर सरकते त्याच वेळी आपण म्हणतो ना की पिनियल ग्रंथी, पिनियल ग्लँड यावरती ती एनर्जी हिट करते आणि तेव्हा तुम्हाला खरं ज्ञान तुम्हाला समजायला लागतं. ज्ञान म्हणजे काय? तुमचे निर्णय. आज आपल्या आयुष्यामध्ये निर्णयाची कमतरता खूप जास्त आहे. जोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये श्री येत नाही, जोपर्यंत योग येत नाही, तोपर्यंत तुम्ही विशेष कार्य करू शकत नाही. आणि हा योग कोणामध्ये दिसतो? श्रीमंत योगी छत्रपतींमध्ये. छत्रपतींचा आणि श्रीविद्येचा सुद्धा संबंध आहे. तुम्हाला माहिती असेल, इतिहासामध्ये सांगितलं जातं की आपल्या छत्रपतींचा दुसरा राज्याभिषेक झाला होता. त्यामागचे कारण जर कधी तुम्ही पाहिले असेल तर त्यामध्ये तुम्हाला समजतं की राज्याभिषेक करण्याच्या दोन पद्धती आहे. एक आहे वैदिक राज्याभिषेक आणि एक असतो तंत्रोक्त राज्याभिषेक. आपण तांत्रिक म्हणतो, पण तेवढीच त्याची कन्सेप्ट नाही आहे. नीट समजून घ्या. श्रीविद्यामध्ये जेव्हा तुम्हाला साधना, तुम्हाला दीक्षा मिळते, तर त्याचे अनेक क्रम आहेत, त्याचे टप्पे आहेत. सगळ्यात अगोदर गुरु मंत्र असतो, नंतर महागणपतीचा मंत्र तुम्हाला करावा लागतो. महागणपती नंतर तुम्हाला बाला त्रिपुर सुंदरीची उपासना असते, नंतर दुर्गा परमेश्वरीची उपासना असते, श्यामा, वाराही, पंचदशी, ही सगळी उपासना करता करता नंतर तुमचा एक विधान होतं, त्याचं नाव आहे पूर्णाभिषेक दीक्षा. पूर्णाभिषेक दीक्षा झाल्यानंतर त्या व्यक्तीला ह्या मंत्र देण्याचा अधिकार प्राप्त होतो. तो पण अजून पूर्ण झालेला नाही, फक्त ही विद्या पुढे जात राहावी, प्रसार तो करू शकतो. पूर्णाभिषेक झाल्यानंतरची जी दीक्षा येते, अभिषेकाची जी दीक्षा नंतर जो विधान येतो, त्याला म्हणतात साम्राज्य दीक्षा, राज्याभिषेक दीक्षा. ललिता त्रिपुर सुंदरीची साधना, पंचदशी म्हणजे 15 अक्षरी मंत्र, यानंतरचं जे षोडशी स्वरूप आहे, महाराज्ञी स्वरूप आहे, हे त्या राज्याभिषेक विधीमध्ये त्या राजाला प्रदान केलं जातं. साम्राज्ञी दीक्षा प्रदान केली जाते की जशी ती महाराज्ञी, सम्राज्ञी, जसं हे संपूर्ण विश्वाचं, ब्रह्मांडाचं राज्य चालवते, ती ऊर्जा तुझ्यामध्ये पण यावी, त्या राजामध्ये सुद्धा यावी, म्हणून ती विधी दिलेली आहे. त्याला म्हणतात राज्याभिषेक विधी. आणि ही विधी छत्रपतींची झालेली होती, म्हणून आपण म्हणतो तांत्रिक राज्याभिषेक. अधिकार जो महाराजांचा जर कधी तुम्ही फोटो पाहिला ना, त्यांच्या हातामध्ये राजदंड आहे. दंड धारण करण्याचा अधिकार फक्त 3 लोकांना दिलेला आहे. आता मी शक्ती संगम तंत्राचा तुम्हाला संदर्भ देतो. 3 लोकांना दंड तो करू शकतो. कोण दंड धारण करू शकतं? जो व्यक्ती संन्यास परंपरामध्ये आहे, म्हणून त्याच्या हातामध्ये ब्रह्मदंड. का? जर कधी एखादी सद्गुरू, एखादी शिष्य, उदाहरण बघा ना तुम्ही, टेंबे स्वामी महाराज, थोरले स्वामी महाराजांच्या हातामध्ये दंड होता, दंड संन्यासी होते. दंड का होता? की धर्म न्याय करत असताना त्या संप्रदायामध्ये
व्यक्तीने जे अनुशासन, जे संविधान लागू केलेलं आहे, धार्मिक संविधान, त्याचं अनुसरण हा व्यक्ती करतो आहे का नाही, आणि ते अनुसरण चुकीचं जर कधी होत असेल तर त्या व्यक्तीला अधिकार आहे त्याला दंड देण्याचा. म्हणून ब्रह्मदंड, म्हणून संन्यासाला तो ब्रह्मदंड धारण करण्याचा अधिकार दिलेला आपल्या शास्त्राने. नंतर दंड कोण धारण करतं? यम. यमाच्या हातामध्ये तुम्हाला त्याला धर्मराज म्हटलेलं आहे. तुम्ही धर्माच्या व्यतिरिक्त पालन जर कधी तुम्ही करत असाल तर तुम्हाला तो यमराज दंड देतात, म्हणून त्यांच्या हातामध्ये पण दंड आहे. तिसरा दंड असतो राजदंड, की संन्याशानंतर त्या राज हा पिता रूप आहे, तो प्रजेचा पालन करणारा आहे, तो त्यालाही धर्म किंवा धर्मसत्ता, देवसत्ता, राजसत्ता सांभाळताना संविधान पालन करण्याची गरज आहे. धर्म फक्त एकच नाही, जोही त्याची जी प्रजा ज्या संप्रदाय, ज्या पंथाशी, ज्या धर्माशी ते निगडीत आहे, त्या पंथाचा तो अवलोकन करतो आहे का नाही हे सांगणं, हे बघणं सुद्धा त्या राजाचं कार्य होतं. म्हणून त्याला सुद्धा राजदंड, म्हणून छत्रपतींच्या हाताने सुद्धा राजदंड दिला जातो. आणि पूर्वीपासून श्रीविद्या साधना, श्रीविद्या परंपरा, दशमहाविद्या साधना हे राजे रजवाड्या ह्या प्रत्येक राजघराण्यामध्ये केली जात होते. म्हैसूरचं खूप मोठं घराणं आहे. आजही दसऱ्याच्या ठिकाणी दशमहाविद्या रूपामध्ये त्यांच्या सिंहासनाचं पूजन केलं जातं आणि मग नंतरच तो राजा त्या सिंहासनावरती आरूढ होतो. आणि राजयोग, ब्रह्मयोग, दैवयोग ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणजे राजसत्ता होते. बघा ना तुम्ही, 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसणारे आपले राजयोगी छत्रपती, यांनाही त्याचं नॉलेज किती जास्त होतं. तर हे संपूर्ण नॉलेज तुम्हाला जे देतं ती म्हणजे खरी श्रीविद्या. आणि जेव्हा तुम्ही श्रीविद्येची साधना करता, आता मुख्य विषय, त्यावेळी तुमचं आज्ञाचक्र चांगलं होतं आणि तुम्ही तुमचे विचार एक समाजाला, एक नवीन रचना तुम्ही समाजामध्ये करू शकता. हे त्या श्रीविद्या साधनेमुळे होतं. म्हणून श्रीविद्या साधनेला एक वैज्ञानिक आपल्याला संबंध त्याचा मिळतो. खूप सुंदर पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करताय आणि मला असं वाटतं की याच्यावरती तुम्ही तासनतास बोलू शकता, परंतु प्रेक्षक म्हणून मी आणि माझे स्वतःचे जे प्रश्न आहेत ते मला विचारणं बंधनकारक आहे. आपल्याला आत्ता कळलं की श्रीविद्या काय आहे, श्रीयंत्र काय आहे, त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन, उत्पत्ती वगैरे सगळं. श्रीविद्या हा प्रश्न मी प्रेक्षकांच्या वतीने विचारतो की श्रीविद्या ही तुम्हाला भौतिक सुख देखील देते आणि सोबतच जे धार्मिक आध्यात्मिक सुख आहे, सुख म्हणण्यापेक्षा आध्यात्मिक त्याची जी काही ध्येय आहे ती सुद्धा पूर्ण करते. सो त्यामुळे ही श्रीविद्या एवढी परफेक्ट मानली जाते आजच्या काळामध्ये. कोणी नाही केली पाहिजे हे सांगितलं, चुकीचं काय चालू आहे तेही सांगितलं, परंतु एक प्रेक्षक म्हणून मला विचारायला आवडेल, जर माझ्यासारखा एखादा संसारिक व्यक्ती नित्यनियमाने त्याची कामं करतो, त्या व्यक्तीला जर श्रीविद्या उपासना करायची असेल, श्रीविद्येमध्ये यायचं असेल तर काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने तो एंटर करू शकतो यामध्ये? ओके, ठीक आहे. आपण अगोदर जे सांगितलं की कशामुळे काय काय आपल्याला करायचं नाही आहे किंवा आपण कुठे फसगत होऊ शकते ते कळलं पाहिजे म्हणून आपण तो विषय घेतला. पण एखाद्याला जर कधी श्रीविद्या साधना करायची असेल तर त्यांनी सगळ्यात अगोदर एक गोष्टीची चौकशी करायची की आपल्याला गुरु शोधायची आहे. आणि गुरु शोधण्याची सगळ्यात सोपी पद्धत ही आहे की गुरु हा तुम्हाला शास्त्राशी कनेक्ट करतो. शास्त्र संदर्भासहित शास्त्रामध्ये जे परिमाण दिलेले आहेत त्या शास्त्राशी तुम्हाला संलग्न करून देतो, तो म्हणजे खरा गुरु. तर तुम्ही जर कधी कुठे जात असाल तर सगळ्यात अगोदर टॅली केली पाहिजे की मला शास्त्र हा व्यक्ती सांगतो आहे का, मला शास्त्राशी तो कनेक्ट करतो आहे का, हे ओळखलं गेलं पाहिजे. नंतर त्या व्यक्तीला त्याचा खरंच अधिकार आहे का. श्रीविद्यामध्ये जोपर्यंत पूर्णाभिषेक प्राप्त होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला दीक्षा देण्याचा अधिकार नाही आणि हे त्याची गुरु परंपराच त्याला ती अधिकार प्राप्त देते. माझ्यापर्यंत बोलू नये पण माझ्यापर्यंत असे लोक आले, त्यांनी 1 वर्षामध्ये पूर्णाभिषेक मिळवून त्यांनी त्यांचा सगळा प्रचार सुरू केला. आता ठीक आहे, ती परंपरा त्यांची जसे परमेश्वर जशी सद्बुद्धी देते तसं ते करतायत, तो पार्ट वेगळा आहे. पण श्रीविद्या साधना पद्धती ही खूप वेळ घेते, खूप जास्त वेळ घेते. तर जर कधी तुम्हाला आयुष्यभर हे करायचं असेल तर तुम्ही योग्य सद्गुरूंपर्यंत पोहोचलं पाहिजे. असे ज्याला गुरु परंपरा म्हणजे ज्या गुरूंना त्याचे स्वगुरु, परमगुरु, परात्पर गुरु, परमेष्ठी गुरु आदी सर्व माहिती आहे, त्या व्यक्तींजवळ तुम्ही सगळ्यात अगोदर योग्य पद्धतीने दीक्षा घ्या.
हे दीक्षा घेण्याचं सगळ्यात महत्त्वाचं तुमचं कार्य आहे. नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये असं नाही आहे की भेटत नाही, आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक अशा परंपरा आहेत. मोठमोठ्या ठिकाणी मी पाहिलेल्या आहेत. मुंबई असेल, कोल्हापूर असेल, पंढरपूर असेल, अशा ठिकाणी खूप चांगले चांगले श्रीविद्या उपासक आहेत, साधक आहेत. तर तुमची ज्या ठिकाणी तुमची श्रद्धा आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला त्याचं ते ज्ञान घ्यायचं असेल, तुम्ही प्रत्यक्षात जाऊन ते ज्ञान तुम्ही त्यांच्यापर्यंत घ्या. श्रीविद्या साधना सुरू करताना सगळ्यात अगोदर महागणपतीची उपासना आहे, बाला त्रिपुर सुंदरीची साधना आहे. ही साधना तुम्हाला योग्य गुरूंकडून तुम्हाला ती घ्यावी लागते. आणि ललिता सहस्त्रनाम ह्या कलियुगामध्ये तर ब्रह्मास्त्रासारखं कार्य करतं. तर योग्य सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली किंवा कमीत कमी तुम्हाला असं वाटतं की मला श्रीविद्या साधना करायची पण मला गुरुच भेटत नाही किंवा मला आतून ते इंट्युएशन येत नाही की मी कोणत्या गुरुकडे जाऊ, तर यासाठी तुम्ही तुमच्या कुलदेवतेला प्रार्थना करून नित्य नियमाने तुम्ही ललिता सहस्त्रनाम वाचावं. सुरुवातीचा विनियोग ध्यान वगैरे न वाचता फक्त श्रीमाता श्री महाराज्ञी पासून ललिता सहस्त्रनाम सुरू करून अगदी शेवटपर्यंत ते तुम्ही जगदंबेची उपासना, आपल्या कुलदेवतेच्या उपासना, गणपतीची उपासना, कुलदेवतेची उपासना आणि त्रिपुर सुंदरी म्हणजे ललिता सहस्त्रनामाचा पाठ तुम्ही करू शकता. इंटरनेटवरून कोणताही मंत्रजप करू नये, एवढं मात्र खरं. तसं करताना तुम्हाला योग्य सद्गुरू बरोबर भेटतात आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गुरु परंपरेद्वारे तुमचा सर्व पद्धती तुमच्या सुरू होतात. केव्हाही जर कधी तुम्हाला श्रीविद्या किंवा श्रीचक्राची जर कधी प्रतिष्ठापना करायची असेलच, इच्छाच असेल, तर मी सर्व सांगतो की प्रत्येकाने मेरुपृष्ठीय श्रीचक्र घेण्याची आवश्यकता नाही. म्हणजे जे डोंगरासारखं जे 3D दिसतं तशी श्रीचक्र घेण्याची तुम्हाला आवश्यकता नाहीये. तुम्हाला दीक्षा नसेल तर तुम्ही पत्र्यावरती, चांदीच्या पत्र्यावरती किंवा चांगलं त्याचं जे काही शास्त्र शुद्ध पद्धतीने ते यंत्र बनलेलं आहे की नाही, एक चांगल्या गुरुजींना विचारून तुम्ही ते यंत्राची स्थापना आपल्या घरामध्ये करू शकता. त्यावरती तुम्ही ललिता सहस्रनामाने कुंकुमार्चन करू शकता, आपल्या कुलदेवतेची उपासना तुम्ही करू शकता. सुरुवातीला तर एवढं मात्र तुम्ही सहज करू शकता. यानंतर गुरुशिवाय तुम्ही करू शकता. फक्त मी एवढं म्हणतो की जे आपल्या गावामध्ये आपल्या परिचयाचे गुरुजी असतील त्यांना एकदा विचारावं की हे श्रीयंत्र बरोबर आहे का, आणि किंवा आपण त्याचा फोटो देऊ शकतो तुमच्याकडून घेऊन तुमच्या परमिशन आपल्या प्रेक्षकांसाठी. मी ते श्रीचक्राचा फोटो तुम्हाला देतो. ते फोटोला ते मॅच करावं की हे याच्यामधले त्रिकोण, खालचे त्रिकोण व्यवस्थित आहेत का, वरचे त्रिकोण व्यवस्थित आहेत का, त्याचं भूपूर मला चांगलं दिसतायत का, हे सगळं. आणि मला त्रिकोण कसा ठेवायचा आहे, केव्हाही त्रिकोण हा आपल्याकडे म्हणजे अधोमुखी त्रिकोण असला पाहिजे. बऱ्याच घरामध्ये त्रिकोण म्हणजे आणि वेगवेगळ्या पद्धतीने हे यंत्र ठेवतात. अनेक ठिकाणी तर मी पाहिलंय 3 टप्प्यामध्ये वेल्डिंग केलेले श्रीयंत्र सुद्धा मी घरामध्ये पाहिले. ब्रेक केले म्हणजे नट बोल्ट फिल्ट म्हणजे स्क्रू सारखे श्रीयंत्र. खालून तुम्ही जर कधी पाहिलं त्याला स्क्रू लावलेले असतात. असे श्रीचक्र मान्य नाहीये. अखंडित श्रीचक्र असावे आणि सगळं साधारण सर्वसामान्य माणसांनी तर फक्त आणि फक्त श्रीचक्र हे भूमिपृष्ठीय करावा. आता आपण प्रत्येक वेळी आद्य जगद्गुरु शंकराचार्यांचा श्लोक घेतो, शंकरम शंकराचार्यम. तर आचार्यश्रींनी महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर क्षेत्रामध्ये श्रीचक्राची स्थापना केलेली आहे. आज ह्या शक्तिपीठाचे महत्व अख्खं विश्व मान्य करतं, तर मग ते सुद्धा भूपृष्ठी आहे, मग आपण का नाही करावं. जर कधी तुम्ही म्हैसूरला गेलात, म्हैसूर पासून एक सुंदर क्षेत्र आहे, प्रसन्न मीनाक्षी टेम्पल म्हणून आहे. अगदी जुनं मंदिर आहे. मीनाक्षी मदुराई ती वेगळी आणि ही प्रसन्न मीनाक्षी हे कर्नाटकामध्ये एक क्षेत्र आहे. त्या क्षेत्राची महती अशी माहिती का की त्या ठिकाणी भगवान शिवांनी माता पार्वतीला श्राप दिलेला होता की तू कालीच्या भयंकर रूपामध्ये तू ह्या वनामध्ये तू निवास करशील आणि जो इथे रात्री निवास करेल त्याचं तू भक्षण करशील. मग त्यावेळी जगतजननीने प्रार्थना केली की मला ह्या शापातून मला मुक्ती कशी भेटेल. त्यावेळी सांगितलं होतं की मी ह्या कालखंडामध्ये प्रत्यक्ष अवतार घेऊन तुला शापमुक्त करेल. तर जेव्हा आदि जगद्गुरु शंकराचार्य त्या क्षेत्रामध्ये जातात, त्या गावामध्ये त्यांना सांगितलं जातं तुम्ही रात्री इथे मुक्काम करू नका, इथे जो रात्री मुक्काम करतो त्याला महाकाली भक्षण करते. तर त्यावेळी आदि जगद्गुरु शंकराचार्य लोकांना डावलून तिथे मुक्काम करतात. तेव्हा जगदंबिका तिथे प्रकट होते, देवीची स्तुती गाऊन त्या देवीला ते सौम्य करतात आणि तिथे श्रीचक्राची स्थापना केलेली आहे. आणि ते श्रीचक्र भूपृष्ठी आहे, त्यावरती संपूर्ण मातृका आपल्याला आजही दिसतात. आणि जे
अवाढव्य जे भयंकर रूपात असलेली महाकाली जी होती, जी एवढे वर्ष इतके कल्प तिने फक्त ते मांस भक्षण केलं, ती तिथे अगदी सुंदर मीनाक्षी रूपात स्थापित झालेली आहे. तिचा जर कधी तुम्ही त्या विग्रहाचा जर कधी तुम्ही पाय पाहिला ना, तर त्या देवीचं जे पायाचं जे बोट आहे थोडंसं वाकलेलं आहे. त्या श्रीचक्रामध्ये देवीला एकत्र शंकराचार्यांनी स्थापित केलं आहे. म्हणजे बघा ना, अशा उग्र रूपामध्ये सुद्धा देवीला शांत करण्याची शक्ती श्रीचक्रामध्ये आहे. तर मग आपण ते का नाही करावं? जर कधी तुम्ही कांची कामाक्षीला गेला तर कांची कामाक्षीला सुद्धा भूपृष्ठीय श्रीचक्र आदी शंकराचार्यांनी स्थापित केलेलं आहे. ती कामाक्षी होती आणि कामाक्षीची उपासना जशी आपली कामाख्या आहे, तिथे कौलाचार पद्धतीने साधना होते, वामाचार पद्धतीने साधना होते. तर अशी लोककथा सांगितली जाते की कामाक्षीमध्ये सुद्धा सगळे अघोरी पद्धतीने कामाक्षीची उपासना सुरू केलेली होती. आणि ज्या वेळेला तिथे आदी शंकराचार्य तिथे जातात तेव्हा त्यांना ते त्यांच्याकडून पाहिलं जात नाही. देवीला ते रक्त वाहिलेलं ते सगळं आणि सगळीकडे सगळं ते अघोरी लोकांनी त्याच्यावरती ते क्षेत्र ऑक्युपाय केलं होतं. तेव्हा जगद्गुरुश्रींनी देवीचं स्वरूप श्रीचक्रामध्ये शुद्ध पद्धतीने साधना पद्धती सुरू केली. तेव्हा ते जगदंबा आज नावलौकिक कामाक्षी म्हणून प्रत्यक्ष झाली. एवढं श्रीचक्र जर कधी असताना मग आपण त्या श्रीचक्राला का अशा पद्धतीने ठेवावं? जर कधी तुम्ही श्रीचक्र आणत असाल तर मी प्रथम प्राधान्य देतो की चांदीला. चांदीचं श्रीचक्र पत्र्यावरती असलेलं केव्हाही शुभ का? की जर कधी भविष्यात तुम्ही श्रीचक्राची आराधना करत असाल तर तुम्हाला त्याच्यावरती दुधाचा अभिषेक करायचा आणि ते तीर्थ तुम्हाला प्राशन करायचं आहे. श्रीचक्रावरती अभिषेक केलेल्या दुधाला किंवा श्रीचक्र अर्चन करताना बघितलं सुद्धा तर दशमहा विद्यांच्या साधनेचं फळ सोबत दश अश्वमेघ यज्ञाचं फलप्राप्ती सांगितलेली आहे. मग असं तीर्थ म्हणजे ते अमृत झालं ना. ते अमृत तुम्ही झाडाला कसं टाकणार? ते तुम्हाला प्राशन करावं लागेल. ते जर कधी तुम्ही तांब्याचं घेतलं तर दूध आणि तांब विरुद्ध तत्व आहे. म्हणून केव्हा पण चांदीच्या पत्रावरती श्रीचक्र असा. आणि श्रीचक्र डायरेक्ट मी अनेक घरामध्ये लोक सहज असे ठेवून देतात. त्याला तसं नाहीये. श्रीमाता श्री महाराज्ञी श्रीमत सिंहासनेश्वरी. यंत्रराज केव्हाही जमिनीवरती ठेवू नये. यंत्रराज कधीही सरळ भूमिगत किंवा भूवरती ठेवू नये. तिथे तुम्हाला त्याचं विशिष्ट सिंहासन पाहिजे. सिंहासनावरती ते चक्रराजाला तुम्हाला आरूढ करायचं. त्याच्यावरती छत्र पाहिजे. एक विशिष्ट त्यांना एक सन्मान. आता छत्रपतींना बघितलं, छत्रपतींना का छत्रपती आपण त्यांना मानतो? त्यांचं सिंहासन आहे, छत्र आहे, सिंहासन आहे. तर ते राजराजेश्वरीला पण तसं तुम्हाला ठेवायचं आहे ना. म्हणून हा नियम तुम्ही फॉलो करू शकता. आणि असं नाही आहे काही की तुमच्याकडे आता चांदीचे भाव तर आता गगनाला भिडत आहेत, प्रत्येकजण नाही करू शकत. तर मनामध्ये कल्पना येते की आम्ही श्रीचक्राची उपासना केली पाहिजे, आमच्याकडे तेवढं हे नाही आहे, तर काय करावं? तर मी सरळ सांगतो, तुम्ही त्या जगदंबेचं स्वरूप मानून तुम्ही तुमच्या कुलदेवतेला का नाही स्थापित करू शकत? असेही कुलदेवता स्थापित आहेच की तुमच्याकडे. तुम्ही तिलाच व्यवस्थित सिंहासन व्यवस्थित करून तुम्ही तिला स्थापना करून तुम्ही तिच्यामध्येच त्या जगदंबेची भावना का नाही करत? भावना उपनिषदच प्रमुख मानलं जातं श्रीविद्येमध्ये. तर अशा पद्धतीने तुम्ही तिची साधना व्यवस्थित पद्धतीने करू शकता. श्रीचक्राचा सन्मान करा. श्रीचक्राचा सन्मान करण्यासाठी आज बरेचसे ते हातामध्ये ब्रेसलेट आले, बँड आले. श्रीचक्र असं कुठेही धारण करू नका. अंगठ्या आल्यात, गळ्यातले ते लॉकेट आलेत, असं काहीही करू नका. त्याचा सन्मान करा. योग्य पद्धतीने त्याचा सन्मान केलेला केव्हाही योग्य. कापडावरती श्रीयंत्र कधी हे केलं नाही पाहिजे. हां, चित्र असेल तो पार्ट वेगळा. आज जे काही बरेचसे कलाकार आपली पेंटिंगद्वारे श्रीचक्र करतात, बनवतात, तर त्याच्यामध्ये भाव आहे, कला आहे. तर मला एक व्यक्तिगत प्रत्येकाला सांगणं असतं की तुम्ही ठीक आहे, तुम्ही प्रिंट करा, हरकत नाही, पण जो कला दाखवतोय कलाकार जर कधी तो खरा साधक असेल, तो ते स्तोत्र ऐकूनच ते श्रीचक्र तुम्हाला पेंट करून देईल. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त चैतन्य येईल ना. तर मग तुमचं जर कधी तेवढी तुमची क्षमता असेल तर तुम्ही ते व्यवस्थित पेंट करून तुम्ही ते पूजा करण्यापेक्षा तुम्ही कुठेतरी ठेवू शकता ना, त्याचं व्हायब्रेशन तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जीवनातल्या साधनेची सुरुवात ह्या पद्धतीने तुम्ही सुरू करू. श्री म्हणजे लोकांना लक्ष्मी वाटते आणि ती लक्ष्मी म्हणजे श्रीयंत्र म्हणजे ते आपल्याकडे पैसा घेऊन येण्यासाठीच यंत्र आहे असं वाटतं. म्हणून काही लोक ते पॉकेटमध्ये वगैरे पण नाही, ते चुकीची धारणा आहे. श्रीयंत्राची मी म्हटलं ना तुम्हाला, श्रीयंत्रामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटून जातात. त्रिपुरा गुह्य रूपेण वेदेषु प्रतिष्ठती.
त्रिपुराच गुह्य रूपामध्ये वेदा रूपामध्ये प्रतिष्ठित आहे. तर ह्या त्रिपुरेची साधना करताना तुम्हाला त्रैलोक्य त्रिपुराचं राज्य मिळतं असंही शास्त्र प्रमाण जरी असलं तरी देखीलही त्याला मर्यादा दिलेल्या आहेत. तुम्ही असं श्रीचक्र कुठेही तुम्ही ह्या पद्धतीने तुम्हाला करता येत नाही. जर कधी तुम्हाला लक्ष्मीची समस्या आहे, आर्थिक समस्या आहे, तर जितक्या तत्कालमध्ये फल देणारं व्यंकटेश यंत्राची स्थापना तुम्ही व्यवस्थित गुरुजींकडनं करून घेतली पाहिजे. तिथे तुम्ही 2 दिवस काय 8 दिवस गुरुजींकडून तुमचं जे काही जसं असेल, जे तुमची श्रद्धा असेल त्यांच्याकडनं तुम्ही त्याची प्रतिष्ठापना करून घ्या. लक्ष्मी यंत्र आहे, कमलात्मिका यंत्र आहे, कुबेर यंत्र म्हणण्यापेक्षा मी लक्ष्मी आणि व्यंकटेश यंत्राला प्राधान्य देईल. कुबेर 2 देवता शास्त्रामध्ये वर्णन केलेले आहे, शनिदेव आणि कुबेर यांची अशी पर्सनल उपासना कुठेही होत नाही. पूर्वी होतं का? आजच्या ह्या 12 वर्षामध्येच कुबेर देवता जास्त आला, त्यांची मूर्ती आली वगैरे. काय हे आपल्या शास्त्रामध्ये त्यांना यक्षाधिपती सांगितलेलं, यक्षांची आराधना आपण घरामध्ये करू शकत नाही. शिवलिंगामध्येच कुबेराचं ध्यान सांगितलेलं. जर कधी तुमच्याकडे लघुरुद्र रुद्र आधी ठेवला तर ते गुरुजी येऊन शिवलिंगामध्येच कुबेराचं ध्यान करतात. पण आजकाल वेगवेगळ्या मूर्त्या आलात, ठीक आहे, आणि ती मूर्ती पण आपल्या भारतीय कल्चरमध्ये नाही आहे. ती मूर्ती थोडीशी ते स्माइलिंग बुद्धा वगैरे अशा टाईपची त्याचे आहे, तर ते तसं नाही आहे, तसं करू नका. आणि शनिदेवाची पण मूर्ती घरामध्ये स्थापित होत नाही, कारण की त्यांचा स्वभावच क्रूर आहे आणि यक्ष असल्या कारणाने त्यांचं तुम्ही यंत्र करू शकता, पण तो खूप पुढचा विषय आहे. तर तुम्ही लक्ष्मी यंत्र केव्हाही गरजेचं आहे, प्रशस्त आहे. व्यंकटेश यंत्र तर सर्वात सोपं. तर व्यंकटेश यंत्राचं जे काही ज्ञान आहे ते एक चांगल्या गुरुजींकडनं तुम्ही त्याचं घेऊन त्याची स्थापना करा. शुद्धी अशुद्धीचा विचार करून साधना करा. हे केव्हाही योग्य. जर अगदी धनाची तुम्हाला काही अडचणी असतील त्या गोष्टी तुम्ही करू शकता. ओके. श्रीयंत्र आपण जसं तुम्ही मगाशी सांगितलं की आपल्याला घरामध्ये प्राणप्रतिष्ठा, पण ते कुंकुमार्चनच होईल, प्राणप्रतिष्ठा होणार नाही. ती गुरुशिवाय होत नाही. असं ती गुरुशिवाय होत नाही. ते तुम्हाला डेली त्याची साधना करावी लागते. परंतु आज तशी जर कधी तुम्ही योग्य पद्धतीने श्रीचक्र बनवलेलं असेल तर तुम्ही काही न करण्यापेक्षा योग्य गुरूंकडं एक नॉमिनल अभिषेक करून त्याची प्रतिष्ठापना करून तुम्ही त्याची साधना करू शकता. त्यामध्ये हरकत नाही. पण मी प्रथम प्राधान्य फक्त दीक्षेला देईल. प्रथम प्राधान्य तुम्ही दीक्षेला द्यावं. पण तसं तुम्ही तयारच नाही आहात तर मग पहिलं प्राधान्य दीक्षाला जर कधी तुम्ही नाही असेल तुम्ही तर गुरूंकडनं ते तुम्ही करून घेऊ शकता, गुरुजींकडनं अभिषेक करून घेऊ शकता. पण भविष्यात हे लक्ष ठेवलं गेलं पाहिजे की मला दीक्षा घ्यायची आणि मला ह्या श्रीचक्राची आराधना करायची आहे. भविष्यात तरी मी मात्र करेल, एवढं तरी मात्र करा. ओके. श्री साधना किंवा श्रीविद्येच्या साधनेचे 3 टप्पे तुम्ही मगाशी सांगितले होते की पहिला टप्पा होता मंत्र, दुसरा यंत्र आणि तिसरा तंत्र. मंत्र काय आहेत सांगता येणार नाहीत अपसूक, पण सगळ्यात महान मंत्र म्हणजे, आणि त्याच्यावरती तर खूप मोठं भाष्य लिहिलेलं आहे भास्कर रायमखे यांनी. जर कधी तुम्हाला त्या जगदंबेची आराधना करायची असेल तर महामंत्र एकच आहे, श्री मात्रे नमः. श्री मात्रे नमः बोलताना सुद्धा आपण म्हणतो जय श्री कृष्ण, श्री मात्रे नमः. गुरुदीक्षेशिवाय नाही, काही हरकत नाही, कोणीही म्हणू शकता श्री मात्रे नमः. श्री मात्रे नमः. त्या जगज्जननी श्री रूपात असलेल्या आईला मी नमस्कार करतो. श्री मात्रे नमः. तुम्ही कोणीही कुठेही कसाही करू शकता, तर मग ठीक आहे. आणि मूल सगळ्यात अगोदर त्या देवीप्रती तुमचा भाव पाहिजे आणि देवीप्रती तुमचं समर्पण पाहिजे. आणि ते करून तुम्ही महाराजांना विनंती करा की हे भगवान, आम्हाला तुम्ही योग्य गुरूंपर्यंत पोचवा, आम्हाला ही साधना करायची आहे. तोपर्यंत श्री मात्रे नमः या महामंत्राचा जप करा. आयुष्य तुमच्या ती नक्की पदार्पण होईल जगदंबेचा. ओके. आता डेली साधनेसाठी मला आत्तापर्यंत जे समजलं तर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने श्रीयंत्राची कुंकुमार्चन करून प्राणप्रतिष्ठा करून घरात स्थापित करू शकता. ललिता सहस्त्रनाम म्हणू शकता, श्रीमात्रे नमः हे म्हणू शकता, जोपर्यंत चांगला गुरु मिळत नाही. गुरु मिळाल्याच्या नंतर तर ती प्रोसेस गुरुच सांगतील पुढचे. तंत्र काय आहे किंवा तंत्र साधना वगैरे जे सांसारिक लोक आहेत ते करू शकतात?
का नाही करू शकत? प्रपंचसार तंत्रामध्ये तर पूर्ण आपल्याला पूर्ण उल्लेख ह्या सगळ्या गोष्टींचा सापडतो आणि ग्रस्त लोकांसाठी श्रीविद्या साधना आहे. बरं. यामध्ये सृष्टीक्रम आणि संहारक्रम 2 क्रम दिले जातात. तर आपला गुरु परंपराच त्या गोष्टीला ठरवते, की तुम्हाला कोणत्या क्रमाने याची साधना करायची आहे. संन्याशांसाठी एक वेगळी साधना आहे आणि नॉर्मल लोकांसाठी एक वेगळी साधना आहे आणि ही ज्याच्यामध्ये कुंडलिनी आहे, कुंडलिनीचा ज्याच्यामध्ये निवास आहे, तो व्यक्ती ही साधना करू शकतो आणि प्रत्येक मानव मात्रामध्ये कुंडलिनी शक्ती आहे. तर तो व्यक्ती ही साधना करू शकतो गुरुमार्गानुसार. भौतिक सुखांचा विचार करता जर मी हे केलं की श्री साधना केल्याच्या नंतर काय काय प्राप्त होतं भौतिक सुखात? श्रीविद्या साधनेला मी अक्षय पात्र म्हणतो. असं हे पात्र आहे की ते तुम्हाला काय नाही देत, ते तुम्हाला संपूर्ण विश्वाचा ज्ञानासोबत अनुभव आणि ऐश्वर्य नक्कीच प्रदान करतं. पण तेवढी तुमची साधना तुम्हाला तेवढी लागते, वाढवावी लागते. तेवढी तुम्हाला साधना तेवढी वाढावी लागते. आणि कुलांगणा, कुलंतस्था, कौलिनी, कुलयोगिनी, की जगदंबा कुळामध्ये राहणारी आहे, कुलांगणा आहे, कुलंतस्था आहे. तर ह्या तुमचा जो कुळ आहे, कुळ म्हणजे त्या गुरु परंपरेचा कुळ, त्या कुळामध्ये राहून तुम्ही जर त्याची उपासना केली, तुम्ही तिची साधना केली, तर ती संपूर्ण ऐश्वर्य प्रदान करते, संपूर्ण ऐश्वर्य प्रदान करते. आणि त्याचे अनेक उदाहरणं आहेत. एक टप्पा असा आलाय, खूप मोठी युनिव्हर्सिटी आहे, खूप मोठे शैक्षणिक ठिकाणी त्यांचं नाव आहे, तर ऐकून आहे मी त्या बाबतीत. तर त्यांच्या आयुष्यामध्ये पण बरंच उलाढाल त्यांच्या आयुष्यामध्ये आली. पण ज्यावेळी योग्य सद्गुरूंनी त्यांना श्रीविद्या साधना प्रदान केली, आज आपलं संपूर्ण पुणे त्यांच्या विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आजही वाट बघत असतं. तर हे मला असं वाटतं की ही त्यांची त्या ललिता त्रिपुर सुंदरीची त्या साधनेचं फल आहे. आणि बघा, मी विज्ञान किंवा संविधान मी या गोष्टीला नाकारत नाही आहे. मी असं म्हणतो आहे की एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अध्यात्म आणि श्रीविद्या येत असेल, तर त्या ठिकाणी आता एक शैक्षणिक संस्थेमध्ये जर कधी एखादी व्यक्ती असेल, त्यांनी जर कधी ही साधना करत असेल, त्या संस्थेचं नाव लौकिक होत असेल, तर ज्ञानाचा प्रसार का नाही होणार? तिथे चांगला विद्यार्थी तिथे का नाही जाणार? अजाणतेने का होईना तुम्ही संविधानच फॉलो करता आहात ना ह्या देशाचं. बरोबर. ते ज्ञान झालं पाहिजे, पण तेवढे विचार आपले पाहिजे ना. तर आज ह्या सगळ्या गोष्टीची गरज आहे. आज एखादी संस्था चालवणं, एखादी धार्मिक काम करणं किंवा एखादी सामाजिक कार्य करणं एवढं सोपं राहिलं थोडी आहे. त्यासाठी तुम्हाला आध्यात्मिक बल लागतं. आणि हे बल कोण प्रदान करते? तर हे बल तुम्हाला या साधना प्रदान करतात आणि यातून समाजाचं कल्याण होणार आहे. पण हे व्यक्तिगत उपायासाठी, व्यक्तिगत याच्यासाठी, तो व्यक्तीमध्ये तेवढं स्थैर्य असेल तर संस्थाच्या संस्था चालतात. आणि ती व्यक्ती गेली की संस्था बुडते. हे काय झालं? त्यात नाव लौकिक तर झालं, ती संस्था तर आली, पण ते काम तिथेच थांबलं. पण जेव्हा व्यक्तिनिहाय काम न होऊन शक्तिनिहाय जेव्हा तुम्हाला काम करायचं, तेव्हा ही श्रीविद्या तुम्हाला मदत करते. आता हे आपण ठरवायचं काय करायचं आणि काय करू नये म्हणून. ओके. एखाद्या काय होतं की मगाशी पण तुम्ही सांगितलं की गुरु चांगला किंवा वाईट कसा ओळखायचा? जर तुम्हाला तो शास्त्राकडे घेऊन जात असेल, शास्त्राच्या आधारे काही नियमावली देत असेल, तर तो गुरु योग्य आहे, खरा आहे किंवा सद्गुरू आहे. परंतु आजकाल हे जे काही बोकाळले, म्हणजे कुणी ऑनलाईन दीक्षा देत आहे, कुणी तुम्हाला यंत्र कुरिअर करून पाठवत आहेत, प्राणप्रतिष्ठा ऑलरेडी केलेली आहे, तुम्हाला फक्त ठेवायची आहे, अशा पद्धतीचे सुद्धा हे आहेत. तर याला योग्य मार्ग कसा आहे? की म्हणजे एखादं श्रीयंत्र जर मला, आता आपण जसं मगाशी सांगितलं की आपण त्याचा एक फोटो देऊयात आणि देऊयात आपण त्याच्यावरती, सो तुमचं यंत्र खरं आहे की नाही ते त्याच्यामध्ये आपल्याला चेक करायचं आहे. बरं, याच्यात आता पुढचं आहे जे तंत्राबद्दल जे बोललो मी, एखाद्या गुरुकडून मी दीक्षा घेतल्याच्या नंतर संसारिक कार्यात परत येऊन रोजच्या रोज ती साधना मला करता येऊ शकते. 100% त्याला काय नियमावली आहे? नाही, काही त्याला नियमावली नाही आहे. आपल्या श्री पितांबरा बगलामुखी शक्तिपीठामध्ये जेव्हा श्रीविद्या साधना, आणि ही निशुल्क दिली जाते, कोणतीही त्याची दक्षिणा राहत नाही. पण जेव्हा हे होतं, सर्व गृहस्थी माणसं आहेत, आम्ही पण गृहस्थी आहोत. माझंही लग्न झालंय, मलाही मुलगी आहे,
तर असं नाही, कोणीही करू शकतं. फक्त हे अवलंबून आहे त्या परंपरेवरती. तुम्ही कोणती परंपराला अनुसरून तुमची साधना करताय. कोणीही करू शकतं. असं विशेष काही त्याला असे नियम नाही आहेत. हां, नित्य साधना, नित्य मंत्रजप, जे काही क्रम पूर्ण करण्यास सांगितलेलं आहे, तेवढं आपण आनंदाने आपल्या गुरुच्या पावलावर पाऊल ठेवून आपण आपली ती साधना करत राहावी. बस खाणं पिणं एवढंच. काय वर्ज्य असतं याच्यामध्ये? परंपरेवरती अवलंबून आहे. बरं. याच्यावरती जास्त टिप्पणी न केलेलंच बरं. खाण्याचा आणि ह्या गोष्टीचा काही एवढा संबंध तसा येत नाही. कारण की बंगालमध्ये क्षेत्रामध्ये जर कधी तुम्ही गेलात, आसाम साईडमध्ये जर कधी गेलात, तिथेही श्रीविद्या उपासना आहे, तर तिथे खानपानाचा तसा नियम नाही. तर त्यामुळे आपल्याला तो पद्धत अशी दिसते. त्या लिनिएजवरती हां, अवलंबून आहे. याच्यावरती आहे. तर हे तुमची गुरुपरंपरा कशी आहे याच्यावरती ते सगळं अवलंबून आहे. पण केव्हाही आता महाराष्ट्रात आपण राहतो आहे, तर माझं एकच असतं की सात्विक पद्धतीने केव्हाही साधना केलेली उत्तम. आपल्याला थोडी आघुरी बनायचं आहे. आपण सर्वसामान्य माणसं आहोत, साधक आहोत. तर आपण सर्वसामान्य साधना, आता पद्धतीने. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने सांगितलं की नाही, मला कौलाचारानुसार मला साधना करायची, मांस मदिरा आधीचं मी सेवन करून मी साधना करणार आहे. ठीक आहे, तो व्यक्ती करून घेईल. त्याने श्रीचक्राची साधना तशी तो करत असेल, तो करत असेल, बंगालमध्ये शिकला, करतोय. पण त्याच्यानंतर त्याच्या परिवारातले व्यक्ती ती साधना पूर्ण करू शकेन काय? समाज त्या गोष्टीला मान्यता देणार आहे काय? नाही देणार. जर कधी आज सात्विक मार्गाचा तुम्ही अवलंब करत असाल, तर तुमचा परिवार त्या साधनेला जुळेल ना. बरोबर. आज जर कधी तुमच्या काही बेलाफुलाला गाठ पडली, तुमची पत्नी पण तुमच्या सोबत तिला साधना करत जर कधी तुम्ही करत असाल, तर अशाने एक वेगळी परंपरा सुरू होईल ना समाजामध्ये. आज मुलांना तुम्ही प्रॉपर्टी देतायत, इन्व्हेस्टमेंट देतायत, वेगवेगळे फंड देतायत, SIP करतात, इन्व्हेस्ट करतात, पण ती शाश्वत राहील याची काहीच गॅरंटी नाही आहे. पण तुम्ही जरी नसताना तुमची SIP जरी तुमच्या त्या वारसदाराला मिळाली, तुमचं जे काही ठेव होती ती वारसदाराला मिळाली, पण तो त्याच्या संस्काराने तर त्याला किती टिकवणार याची गॅरंटी तुमच्याकडे नाही आहे. पण तुम्ही जर कधी सात्विक मार्गाने श्रीविद्या उपासना करत असाल, तर तुमचा विचार त्या लेकराने पाहिलेला आहे, तो आयुष्यभर लक्षात ठेवेल, आमच्या घरामध्ये माझे वडील श्रीविद्या साधना करत होते, मला ते करावं लागणार. हा विचार तुम्ही तुमच्या पिढीला सुपूर्त केला आणि ते जितकं सिंपल राहील, तेवढी पुढची पिढी त्याला सहजरित्या स्वीकार करेल. हा विचार आहे त्यामागचा. तर ही पिढी आणि पिढ्या ही साधना केल्याने आपला कुळाची वृद्धी होते. तर त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. जसं आपण पहिल्या दशमहाविद्येचे एपिसोड सुरू झाले, महाकाली, तारा आणि प्रत्येक ठिकाणी बगलामुखी झालं, तेव्हा आपण उदाहरणं दिली होती की काही दशमहाविद्येची साधना केल्याच्या नंतर किंवा पर्टिक्युलर एका महाविद्येची साधना उपासना केल्याच्या नंतर त्यांच्या आयुष्यात झालेले बदल, हे उदाहरण म्हणजे टेस्टिमोनियल सारखं मी घेतो प्रत्येक वेळेस. कारण की माझ्या आयुष्यात जे प्रॉब्लेम्स आहेत, ज्या समस्याच्या आयुष्यात ते आले होते आणि त्याचे ते सॉल्व्ह झाले किंवा त्याला मार्ग दिसला त्या महाविद्येच्या दरवाजातून. सो त्या पद्धतीची काही उदाहरणं आहेत आपल्या श्रीविद्येतून सांगता येतील असे? खूप काही उदाहरणं आहेत. ज्यावेळी श्रीविद्या साधनामध्ये महागणपतीची उपासना होते, त्याचे अनुभव खूप मी या जीवनामध्ये अनुभवलेले आहेत. श्रीविद्येमध्ये अजून मी आता खूप मोठा उलगडा करतो. जे लोक म्हणतात की श्रीविद्येमध्ये पैसा वगैरे येतो, तो श्रीविद्येतून तसा तो मिळतो, पण त्यामध्ये एक वेगळी शक्ती आहे. श्रीविद्येमध्ये जोही पैसा तुम्हाला देतो, हा पैसा भगवान श्री महागणपती देतात. परशुराम कल्पसूत्रामधलं वचन आहे की जो व्यक्ती योग्य गुरु मार्गाद्वारे महागणपतीची उपासना करतो, साधना करतो, त्याला दारिद्र्य कधीच बघावं लागत नाही. आणि जेव्हा असे आपल्या पीठेमध्ये लोक साधना करता, महागणपतीची उपासना करतात, तर त्यांचा झालेला ग्राफिकल बदल हा खूप काही सांगून देतो. कर्ज त्यातून मुक्ती मिळणं, त्यातून तुम्हाला मार्ग मिळणं, विवाह अडकलेले, काही प्रॉब्लेम चालू आहे वैवाहिक जीवनामध्ये, त्यातून महागणपतीच्या साधनेतून त्यांना ते सगळे निघाले. मी मागे पण एका ठिकाणी सांगितलं होतं आणि तो अनुभव मी खूप जवळून अनुभवला आहे. तसे तर खूप सारे, की एका बँकेची जप्ती एका परिवारावरती आली. नावलौकिक मिळालेली ते परिवार होता आणि तेव्हा कोविडचा पिरियड चालू होता. त्यामुळे त्यांना त्याचं खूप जास्त रक्कम त्यांना लागत होती. जोपर्यंत ते कर्ज फेडणार नाही तोपर्यंत त्यांची जागा त्यांना वापस मिळणार नव्हती आणि तेव्हा कोविड सगळं लॉकडाऊन होतं.
तर ते असताना ती जेव्हा माझ्यापर्यंत ती केस आली आणि ते श्रीविद्या उपासक होते, त्यांना प्रथम दीक्षा झाली होती. तर मग एकदा त्यांना एक उपाय सांगितला गेला होता. त्यांना तो उपाय मला दक्षिण भारतामध्ये एका श्रीविद्या गुरूंकडनं मला मिळाला होता, की ललिता सहस्त्रनामाच्या ठिकाणी एक नामावली त्यांनी ॲड करून त्या मंत्राची त्यांनी उपासना केली होती. आणि तो पूर्ण क्रम त्याने 48 दिवस पूर्ण केला. साधारण 3 तास त्याला लागतात नित्य. तो क्रम इमर्जन्सी त्या दोन्ही नवरा-बायकोंनी व्यवस्थित पद्धतीने केला. कारण की त्यांना त्याचा अधिकार होता म्हणून. तर जगदंबेच्या कृपेने असं झालं, की जो काही त्यांचा कोविडची जी काही एक दुसरी बँक त्यांना कमीत कमी 3 CR पर्यंत लोन देण्यासाठी तयार झाली. जे 1 CRचं लोन होतं ते क्लिअर करून त्यांनी त्या ठिकाणी एक मोठाच बिझनेस उभा केला. हे माझ्या समोरचा अनुभव आहे. तर हे जे कोणी नाही करू शकत ते श्रीविद्या करू शकते परंपरेद्वारे, गुरुमार्गाद्वारे, हे यातून सिद्ध होतं. आणि अशी अनेक उदाहरणं आहेत की त्यातून त्यांच्या आयुष्यामधल्या सगळ्या अडचणी दूर झाल्या. पण ते नित्य करावं लागतं. माझ्याच आयुष्यात ते होईल असं नाही आहे. पुन्हा तोच विषय आला की भोग हे चांगले पण आहे, भोग हे वाईट देखील आहे. ते तुम्हाला भोगावंच लागणार आहे, त्याशिवाय नाही मुक्ती. पण अशी जर का तुम्ही साधना केली तर तुमच्या पद्धतीतून तुम्ही खूप चांगलं नाव लौकिक करू शकता. देवीचं एक नाव आहे. जस्ट 1 मिनिट दादा, सांगू का नको हे विचार करतोय थोडं. ठीक आहे, सांगतो. ललिता सहस्त्रनामामध्ये देवीचं एक नाव आहे, भाग्याब्दी चंद्रिका भक्त चित्त केकी घणा घणा. तर हे जे नाव आहे, जो ह्या नामाचा उच्चार करून ललिता सहस्त्रनामाचा पाठ करतो किंवा ज्याच्याकडे रोग जास्त आहे, तर देवीचं नाव आहे रोग पर्वत दंभोली मृत्यू दारू कुठारिका, देवीचं नाव आहे. तर जो ह्या नामाचा उच्चार करतो, ज्या भाग्याब्दी चंद्रिका भक्त जे मी नाव सांगितलं त्याचा जो जप करतो त्याचा भाग्य उदय होतो. ज्याच्यावरती ज्याच्या घरामध्ये रोगाचा पर्वत आहे, तो सुद्धा दूर होण्यासाठी आपल्याला की ह्या सगळ्या नामावलीचे एक नाव तुम्हाला मदत करतं. तर तुम्हाला वाटत असेल की आम्हाला श्री ललिता त्रिपुर सुंदरीची साधना करायची आमची विशिष्ट समस्या आहे, तर देवीच्या 1000 नामावलीपैकी जेही नाव तुम्हाला सोपं वाटेल, तुमच्या कामाशी मिळतं जुळतं वाटेल, त्या नावाचं तुम्ही नक्की रोज 108 वेळा जप करावा. ती समस्या तुमची लवकरात लवकर दूर होते. आणि मराठीमध्ये त्याचं स्वरूप दिलेलं आहे, ह्या नावाचा हा अर्थ, ह्या नावाचा तो अर्थ. तुम्हाला असं वाटतं यापेक्षा सोपा उपाय आणखी दुसरा कोणता नाही, ते तुम्ही नक्की करू शकता. खूप छान, खूप छान. आजचा एपिसोड तर खरंच खूप विशेष झालेले आहेत. म्हणजे 2 भागामध्ये आपल्याला हे सगळं करावं लागलं. एवढं सगळं त्याच्यामध्ये सांगण्यासारखं होतं आणि मला असं वाटतं की तरीसुद्धा आपण खूप जास्त टेक्निकल न जाता, म्हणजे प्रेक्षकांच्या अगदीच डोक्यावरून जायला नको म्हणून तुम्हीच सांगितलं की आपण एवढ्या ह्याच्यात सांगूयात आणि ते खूप सुंदर अशा पद्धतीने सांगितलं आहे. मागे आपण जेव्हा एक एपिसोड केला त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले होते व्यावहारिक लोकांना, की अमुक एक समस्या असेल तर या लोकांनी इकडे आलं पाहिजे. ते सुद्धा शेवटच्या प्रश्नामध्ये माझं ते क्लिअर झालं. मला तोच प्रश्न विचारायचा होता, परंतु तुम्ही सांगितलं की ललिता त्रिपुर सुंदरी माता सगळं काही देते, त्यातलं फक्त तुम्हीच नाव निवडा आणि त्याचा जप करा. यापेक्षा सोपा उपाय दुसरा कुठला असू शकत नाही. तर हा होता आपल्या एक्सक्लुझिव्ह दशमहाविद्या सिरीजमधला 4था आणि श्रीविद्यामधला 2रा एपिसोड. सो आपण आजच्या पुरते इथे थांबूयात. हा एपिसोड, हे दोन्ही एपिसोड तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही नक्की आम्हाला कळवा आणि काही प्रश्न असतील यालासुद्धा घेऊन तर ते सुद्धा आम्हाला समजवा. पुढच्या वेळेस जर तुमचे काही प्रश्न येत असतील आणि पुढील भागामध्ये आपण तो इन्क्लूड करून त्याचीसुद्धा उत्तरं गुरुजींच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. विशेष म्हणजे हे जे काही तुम्हाला सगळं काही समजत आहे ते इतरांपर्यंत शेअर करणं खूप महत्त्वाचं आहे. तुमचं सबस्क्रिप्शन, तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला खूप जास्त महत्त्वाचा वाटतो. बाकी इथून पुढे तुम्हाला अनेक कुठल्या विषयावरती गुरुजींकडून म्हणा किंवा इतर कुठल्या गेस्टकडून कुठल्या वेगळ्या विषयांवरती मार्गदर्शन पाहिजे असेल ते सुद्धा आम्हाला नक्की कळवत जा. गुरुजी, कसं वाटलं आजचा हा आपला 4था भाग होता? ललिता सहस्त्रनाम आणि श्रीविद्या साधना हा माझी ती जीवन यात्राच आहे. आणि जे काही ह्या आयुष्यामध्ये जे काही भेटतं आहे ही फक्त जगदंबेची कृपा आहे.
आणि जेव्हा तिचा विषय सांगावसा वाटतो त्यावेळी नक्कीच बऱ्याच वेळा भान हरपतं. नाही, आज मी ते पाहिला तर अनुभव. जर कधी काही बोलण्यातून, आवेगातून काही वेगळं वाटलं असेल, काही संदर्भ चुकले असतील, तर मी सगळ्यांची जाहीर माफी पण मागतो. पण भावार्थ समजून घ्या. भावार्थामध्ये खूप काही रहस्य आहे आणि अभ्यास करा. आपण एखाद्या क्षेत्राला टीका-टिप्पणी करून सहज त्यातून वेगळा होऊन जातो. पण जेव्हा तुम्ही त्याचं संशोधन करता, त्यावेळी तुम्हाला त्याचा खरा अर्थ कळतो, की हे काय? म्हणून मी सगळ्यांना सांगतो, जे आपले विद्यार्थी आहेत, विद्यार्थी दशेतली लोकं आहेत, तर हे सगळं खोटं आहे, हे सगळं थोतांड आहे, अंधश्रद्धा आहे म्हणणं अगदी सोपं आहे. तुम्ही रिसर्च काय केली? पेपरच्या आधारावरती. तर रिसर्च करा, त्यावरती अनुसंधान करा आणि अनुभव घ्या. जर कधी ते तुमच्या सत्यामध्ये उतरत असेल, तर तुमचं आयुष्य खूप काही देऊ शकतं. ललिता त्रिपुर सुंदरीला 16 कलात्मिका सांगितल्या. तिच्याकडे 360 कला आहेत आणि तिचं रूपही अगदी त्या पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे तिचं स्वरूप आहे. तिच्या हातामध्ये ना इक्षूचा धनुष्यबाण आहे. धनुष्यबाण याच्यासाठी, की धनुष्य जेव्हा तुम्ही त्या तीर कमानाने जर कधी तुम्ही एखाद्याला बाण सोडला, तर तो किती आघात करतो, कारण की त्याच्यामध्ये शुष्कता आहे. पण ललिता त्रिपुर सुंदरीच्या हातामध्ये पुष्पबाण आहे आणि इक्षुबाण आहे. ती बघा ना, किती सुंदर रचना आहे, किती सौंदर्यमयी आणि किती ममतामयी आहे, की एखाद्या साधकातला दुर्गुण सुद्धा काढायचा असेल, तर ती त्या रसरूपात असलेल्या इक्षुबाणाचा उपयोग करते. अगदी गोडवा तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तित करून पुष्पबाणाने म्हणजे तुम्हाला ते सुद्धा हात होऊ देत नाही. असं जर कधी तिचं स्वरूप वर्णन केलंय, तर तुम्ही का तिची साधना करू नये? साधना केली पाहिजे, अनुभूती घेतली पाहिजे. तो ज्ञानमयो विज्ञानमयोसी, विज्ञानाच्या आधारावरतीच साधना करावी, म्हणजे आपण ह्या सगळ्या भोंदूगिरीपासून दूर होतो. विज्ञानही देवीचं आहे. तर ह्या विज्ञानाच्या आधारावरती तुम्ही सगळं शास्त्र अध्ययन जरूर करावं आणि मनापासून साधना करावी, आणि ती म्हणजे आपल्या काळाची गरज आहे. इतकंच. धन्यवाद. धन्यवाद. श्री मात्रे नमः. जय श्री कृष्ण. श्री मात्रे नमः.